नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता दुसरी. आज आपण वडेश बहरला हा पाठ बघणार आहोत. चला आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. आपल्या पाठाचं नाव काय आहे? वडेश बहरला. वडेश म्हणजे काय? एक वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाविषयी हा पाठ आहे. चिंचपूर नावाचे गाव होते. एका गावाचं काय नाव आहे? चिंचपूर. गावाजवळ ओढा होता. ओढा म्हणजे नदीचं छोटंसं रूप. तिथे एक झाड होते आणि त्या झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता, जणू काही आभाळाला भिडला होता. म्हणजे काय की वडेश नावाचं जे वडाचं झाड आहे ना, ते खूप उंच वाढलं होतं आणि ते वडाचं झाड असं वाटत होतं की आकाशालाच भिडलेलं आहे, म्हणजे टेकलेलं आहे. आजूबाजूला खूप खूप पसरला होता, म्हणजेच खूप मोठा मोठा झालेला होता. फांदी फांदीवर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. म्हणजे त्या झाडाच्या ज्या फांद्या होत्या त्या फांद्यांवरती खूप खूप पाने होती आणि पाने कशी होती? हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. मग त्या झाडाखाली बसायला खूप छान वाटायचं, खूप मज्जा वाटायची. तुम्ही कधी बसता का झाडाच्या खाली? बसून बघा. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. बघा किती पक्ष्यांची नावे इथं दिलेली आहेत. चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू. राघू म्हणजे कोण? पोपट. मग हे सगळे पक्षी त्या झाडावरती यायचे. किलबिल करत बोलायचे. किलबिल म्हणजे काय? बडबड करणे. जसं तुम्ही मुले, छोटी छोटी मुलं जेव्हा बडबड करायला लागतात तेव्हा काय म्हटलं जातं? काय किलबिल करतात? तसं ते किलबिल करतात. गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. या वडेशला, या वडाच्या झाडाला की नाही, त्या पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. वडेशनी जर पानांची सळसळ केली की समजायचं की वडेश बोलतोय आणि फडफड केली की समजायचं तो रागावलेला आहे. मग अशा पद्धतीने तो बोलायचा. पाखरांना पिले होती. चिमणीचे पिलू होते चिनू. कावळिणीचे पिलू होते कानू. बघा तिथे जे पाखरं होते त्या पाखरांना छोटी छोटी पिले होती. मग चिमणीच्या पिलूचं होतं नाव चिनू. चिमणीच्या पिलूचं नाव काय होतं? चिनू. कावळिणीच्या पिलूचं नाव होतं कानू. पोपटाचं जे पिलू होतं त्याचं नाव होतं पिनू. पिले लपाछपी खेळत, पारंबी पकडून झोके घेत, खूप दंगा करत. दंगा करत म्हणजे मस्ती करत. दुपारी वडेशची झोप मोडायची. दुपारच्या वेळेला वडेश थोडासा झोपायचा, पण ही जी पाखरांची पिले होती ना, त्यांच्या दंगामस्तीने वडेशची झोप मोडून जायची. तो वैतागून जायचा. पिलांवर रागवायचा. पिलांना सांगायचा, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कट कट, निघा इथून झटपट. अशा पद्धतीने तो पिलांवर रागवायचा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.